मुर्द्याला जिवंत करणार आहे म्हणून कोणताही मुलगा असला की जिवंत होतो. त्याच्यानं मग आपल्यामध्ये जन्माला आलो तर आपण अवश्य दान करायला पाहिजे. आता ज्ञानदाने अमर आहे, ते सडक नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याचे अंतःकरण आधार अनुकूल किंवा प्रतिकूल अनुकूल किंवा प्रतिकूल अनुकूल कशाला प्रतिकूल कशाला आपला जे मनातून आवडतं ते अनुकूल झालं. नको वाटतं ते मनातून नको वाटायला आणि ते समोर आले. एखादा महाराज आहे आणि त्याच्या शेजारी महाराज सगळ्याची मनातून नको म्हणजे आवडत नाही ना प्रत्येक झालं. तिथं काय उत्पन्न व्हावे, तिथं काय उत्पन्न व्हावे, तिथं दुःख उत्पन्न व्हावं. मनातून नको आहे ना आणि ते समोर आले तिथं काय उत्पन्न व्हावे. महाराजाचे दुसरा मार्ग घेऊन जातो आखून झाला आवडायला चर्चावादी प्रतिकूल असा अनुकूल आणि प्रतिकूल. आपल्या घरामध्ये कोणीच बिमार करून नाही वाटायचे. कसं वाटायचे चांगलं वाटायचे. बिमार करू नये वाटायले रोज बिमार आहे. ते काय झालं म्हणजे दुःख व्हायला त्याच्यापासून काय व्हायला सुख दुःख उत्पन्न होतं. त्याच क्षणी सुख उत्पन्न होतं. त्याच क्षणी अंतःकरणाची वृत्ती सुख दुःखाकार होते. कारण सुख किंवा दुःख हे विषय अंतःकरणात उत्पन्न होतात. म्हणजे एक सुखाकार वृत्ती झाली, एक कोकणामध्ये काय उत्पन्न होतात, महाराष्ट्रामध्ये काय उत्पन्न होतं, ज्वारी जास्त प्रमाणात गहू उत्पन्न होतं. पंजाब तांदूळ जास्त उत्पन्न होतं. उत्पन्न होतात. म्हणतात कोकणामध्ये उत्पन्न नाही, मात्र त्याचं ठिकाण उत्पन्न होण्याचं शेत कुठं उत्पन्न होतात, काश्मीर ठिकाण आहे. तर तिथं स्वभावाला भेदाभाव लागत नाही. त्या ठिकाणी तिथं उत्पत्ती असेल तर वातावरण कसं असतं तसं सुख आणि दुःख उत्पन्न होण्याचं एकमेव ठिकाण कोणतं.
आता सुख दुःख कवा लागत उत्पन्न होत अंतःकरणात लागत कवा आता इथं अंतःकरण कोणाच नाही कोणता अंतःकरण नाही सगळे बुधा अंतःकरणात बोललं होतं ते माहीत नाही होता उत्पन्न होतं अंतःकरण उत्पन्न होतं अंतःकरण होतं कोण अंतःकरणात होतं कोणला अंतःकरणामध्ये मला जाऊ शकत नाही आपण जसं एखाद्या कोकणातले नारळ तुमचे ट्रान्सफर करू शकतात तसं आपलं अंतःकरणामधलं सुख दुःख आपण ट्रान्सफर करतो का करतो करतोच ना कोणत्याद्वारे सुखी आहे किंवा सुपरिच्छा आहे किंवा दुःखाच्या इच्छा हे तुमच्या दुःखामध्ये सामील झालो ट्रान्सफर झालं सुद्धा अंतःकरणात तर जे कोणी अंतःकरणाला मी आणि माझं म्हणजे ते अंतःकरण आहे तो पण होणार आहे सुखाकारावरच्या होणार आहे सुखाकारावरच्या होणार आहे पण अंतःकरणात होणार आपल्या ठिकाणी माझे अंतःकरणामध्ये त्या अंतःकरणाला मी माझं म्हटल्यामुळे मी सुखी किंवा मी असं अंतःकरणाला मी माझं म्हटल्यामुळे मी सुखी दुःखी आहे का मी सुखी दुःखी आहे मग शास्त्र काय सांगतोय की तू मी आणि माझं सोड याचं नाव आहे अध्यात्म संसार आहे नाही त्या उचलं मी माझं म्हणून याचं नाव काय संसार आहे त्या वस्तूला मी माझं म्हणणं याचं नाव परमार्थ पण आतापर्यंत जास्त काय शिकला संसार शिकला म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूला मी माझं म्हणायचं शिकला तुला आतापर्यंत जी काही ट्रेनिंग दिली माईनं देव का बाबानं देव का गोष्टीनं देव कोणी बी देव कशी दिली चुकली केली ट्रेनिंग चुकली त्याचा परिणाम भयानक झाला एवढा भयानक परिणाम आहे तर त्याचा परिणाम दुसरा बारा जगामधलं कोणतरी माणूस चुकी दिसते जितके थोडं होऊन थोडा मनासारखी वृत्ती झाली थोडं वाटतंय जरा गर्मीमध्ये थोडं कुठं गार वाढा बरं वाटत नाही का लाईट दिल्यावर तशी होते केव्हा तरी आपलं थोडं मनासारखं वाटतंय बरं होतंय लागलीच प्रतिकूल येत यायची म्हणून अंतःकरणाला सोडायचे त्याला याला तर सोडायचं द्यायचं धर्माला पण त्याच्याबरोबर अंतःकरणाला सोडायचं अंतःकरणाच्या धर्माला सोडायचं त्याचं नाव झालं परमार्थिक माऊलीने ते सांगितलं मी आणि माझी आठवण मी आणि माझी आठवण विसरले दयाचे अंतःकरण विसरले दयाचे अंतःकरण पाथा तो
संन्यासी जान आता तो संन्यासी जान निरंतर तुकाराम महाराजांनी पुन्हा दुसरी गोष्ट आहे संकल्प उत्पन्न कुठं होता ऐसा करी संन्यास करी संकल्पाचा ऐसा घेई संन्यास करी संकल्पाचा अंतःकरणाच्या पुढे निघून जायचं आपण अंतःकरणात थांबायचं नाही अंतःकरणाच्या धर्माशी काही घेणं देणं नाही देहाच्या धर्माचं काही घेणं देणं नाही देहाची काही घेणं देणं नाही त्या अंतःकरणाची काही घेणं देणं त्या पलीकडे निघून जायचे लक्षात आणि जे साधू संत असतात त्यांनी पलीकडे निघून निघले असतात त्याचं नाव संत आहे संत नावाचा संत वेगळा थोडा पाषाण थोडा पाषाण धोंडा पाषाण आणि आधम मानस आहे लोक त्याला संत म्हणतात एकटेच संत नाही एकटेच आधम नाव आहे आधम धोंडा मूर्ती वगैरे पूजा पाठी करणार लोक त्याला लोक संत म्हणतात पण ते कसे माणसासारखे तर आधम व्हायचं यांचं ते करणं कसं आहे एके ठिकाणी महाराष्ट्रात यांच्या करण्याला फल नाही करण्याला काय नाही संत यांना म्हणून नाही त्यांना काही म्हणा बाकी संत म्हणता येत नाही संत कसे साक्षीभूत होणे देह अभिमान काढून देह अभिमान काढून गुण कर्मे ओलांडून गुण आणि कर्मे काय केले तीन गुण रजोगुण तमोगुण सत्वगुण कर्म कोणते कर्म निषिद्ध कर्म विहित कर्म जे काही कर्म ते ओलांडले देह अभिमान सांडून गुण कर्मे ओलांडून साक्षीभूत होणे कशाचे साक्षी झाले गुणाचे म्हणजे गुणापेक्षा गुणाची त्याचं नाव संत गुणाच्या पलीकडे गेले ते गुणामध्ये नाही त्यांना अहंकार त्याच्यातच नाही तमोगुणाचा नाही गुणाच्या क्रिया होतात त्यामध्ये होत नाही असा प्रकार नाही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी क्रिया होणार पण त्याचा अहंकार नाही त्याचं नाव काय संत तर आपण सुख दुःख कुठं उत्पन्न होतात मग सुख दुःख अंतःकरणात उत्पन्न होतात हे डोळ्याला दिसतात कानाला कळतात डोळ्याला दिसतात सुख दुःख मध्ये इंद्रियाला दिसतात इंद्रियावर ज्ञान व्हावे कसं व्हावे इंद्रियावर ज्ञान व्हावे घेऊ कोणा इंद्रियाचा विषय नाही तर डोळ्याला सुख दिसलं दुःख दिसलं असं एक नाही म्हणून सुख किंवा दुःख हे विषय अंतःकरणात म्हणून अंतःकरणवरती केवळ सुख दुःखाचे एक दिवशी तत्व सहज वरतीही तिथंच आहे अंतःकरणात विषय सुख दुःखही म्हणून इंद्रियावातून सुख दुःखाचा प्रत्यक्ष वृत्ती आणि सुख दुःख अंतःकरणात उत्पन्न होणं वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होते म्हणून त्याचं सहज कसं आहे येते याकरिता
सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानात इंद्रियाची जरुरी नाही. आता सुखदुःखाची स्मृती होते तेव्हा अंतःकरणात सुखदुःखे नसतात. आता जेव्हा सुखदुःखाची स्मृती व्हायला पाठीमागून सुख भोगलं किंवा पाठीमागून दुःख भोगलं त्याची काय वाटली तेव्हा ते सुखदुःख त्याची काय स्मृती. त्या स्मृती ज्ञानाचा अंतःकरणाची वृत्ती होते तेव्हा सुखदुःखाकार होत नाही. म्हणजे सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. सुखदुःखाचे ज्ञान केव्हा प्रत्यक्ष होत नाही. जेव्हा स्मृती ज्ञानाचा स्मृती होती ना तेव्हा प्रत्यक्ष सुखदुःख होतात काय होत नाही. मागच्या सुखदुःखाची आठवण झाली. लग्नामध्ये एकोणीकडच्या मनामध्ये खातं घातली तेव्हा कसं वाटतं त्याची आठवण घातं पडल्या झाली. तेव्हा आनंद मिळाला काय नाही मिळाला. स्मृतीमध्ये स्मृती झाली सुखदुःखाची आठवण झाली त्यामध्ये प्रत्येक सुखदुःख व्हायला काय नाही. माघारी आठवण झाली सुखदुःखाची पाठीमागेला दुःख दिलं आपल्याला आठवण झाली त्याचं तेव्हा ते दुःख होऊ लागलं तेव्हा आता दुःख झाली. फक्त कोणी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. पाठीमागे सुखदुःखाचा अनुभव घेतला त्याच्यापासून काय झाले संस्कार पडले अंतःकरणात आणि त्या संस्कारापासून स्मृती निर्माण झाली. स्मृती कशापासून निर्माण होते पूर्वी अनुभवलेल्या संस्कारापासून काय निर्माण होते स्मृती. स्मृती कशापासून निर्माण होते कशाचा दुःखाचा अनुभव येतात तरी त्याचे संस्कार पडतात आणि भोगलेला त्याच्याही संस्कार पडतात. या माणसामध्ये मला दुःख म्हणजे आता दुःख त्याला त्याचे संस्कार त्याची काय व्हायची स्मृती व्हायची फक्त स्मृती. आता शिक्षण प्रश्न करतो अरे तुम्हाला काय काय कळालं. तुम्हाला काय काय कळालं. तुम्हाला काय काय कळालं. तुम्हाला काय कळालं. आतापर्यंतच्या विषयावर तुम्हाला काय कळालं. वृत्तीचा आणि विषयाचा एके ठिकाणी आलं म्हणजे काय होतं प्रत्यक्ष होतं. आतापर्यंत हा विषय एवढा आलेला आहे. एवढा विषय कोणाला कळाला नाही. एवढा विषय सगळ्याला कळाला का नसला कळाला तर सांगा. कळाला असला तर तुम्ही जाऊ. चला पुढे
म्हणा कोणास शिष्य म्हणतात कोणास पुत्र मरणाचे स्मरण झाले तर दुःख होते ते का व्हावे मग आता शिष्यानं पाचनचा विषय ते म्हणजे पूर्वी जे काही स्मृती झाली त्याचं प्रत्यक्ष सुख दुःख होत नाही असा काय होता नियम ठरला होता मग शिष्याला घेता काय केली कोणा पुत्र मरणाचं स्मरण झालं पाठीमागं मुलामध्ये नाही त्याचं स्मरण झालं त्या गावात दुःख होतं का नाही होतं त्याला गावात दुःख होतं का नाही होतं त्याला दुःख होतं ते का होत अशी शिक्षाला काय केली कळाली काय कळाली म्हणजे स्मृतीमध्ये सुख होत नाही मग मुलगा आहे त्याचं स्मरण झालं दुःख का होतं असं शिक्षण गुरुला काय केला प्रश्न केला काय प्रश्न केला दुःख का होतं तर याचं समाधान गुरु कशा रीतीने करतात ते ऐका श्री गुरु म्हणतात मरणापासून पुत्र मरणाचे पुन्हा दुःख उत्पन्न होते म्हणून पुन्हा दुःखाकारवरती होऊन दुःखाचा साक्षात्कार होतो आता दुःखाकार वरती झाल्याशिवाय दुःखाचा साक्षात्कार पुन्हा काय झाले दुःखाचा स्मृती झाल्यामुळं दुःख झाला असा प्रकार नाही दुःखाकार वरती झाल्या दुःख होत कसं होतं दुःखाकार वरती होत तेव्हा दुःख होत बर पहिली जेव्हा प्रत्यक्ष मुलगा मरण पावलं असतं तेव्हा वरच्या काळाच्या दुःखाकार होतात का आपण म्हणत होतात नंतर काही दिवसानं सारख्या होतात का होत नाही सारख्या कशा होतात का काही काही माणसं जेवणावर पाणी पितात जेवण केले